जय भारत जय संविधान रावेर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी देवीदास महाजन यांची एकमताने निवड झालेली आहे. विशेषतः बिनविरोध निवड झालेली आहे आणि ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. महाजनजी, आपली TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारची एक बिनविरोध निवड आपली झालेली आहे आणि सर्वानुमते निवड झालेली आहे. निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? महाराष्ट्र सरकारची ज्या योजना आहे ते शेतकऱ्याच्या हितासाठी आपण लागू आणि पुढचे जे कार्य येईल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्यांनी कार्य करतो, म्हणजे शासनाच्या आदेशाचा पालन करून आपण प्रयत्नशील आहोत. बरं, मला सांगाल की आता एक भारदस्त निवड आपली झालेली आहे. आपलं एक नाव रोखीत आहेत आणि पंचकृषीमध्ये आपल्यावरती त्या परिणामाचा वर्षा होता. या निवडीच्या माध्यमातून आपलं विजन काय राहणार आहे भविष्यामध्ये, काय सांगाल? शेतकऱ्याच्या हिताकरता आम्ही जेवढा प्रयत्न करू तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. बरं, बागायती आणि जिरायती शेतकऱ्यांसाठी आपली भूमिका काय राहणार आहे? बागायती जास्तीत जास्त प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे शासनाला काम आणि गिराईक जे आहे ते वाढायला कमी व्हायला पाहिजे. याच्या आधी आपण काही पदं वगैरे भूषवली आहेत का, काय सांगाल? त्याला परत याच्यापूर्वी कोणतं पद होतं? बरं, रावेर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आपली निवड झाली आहे आणि आपल्यावरती अभिमानाचा वर्ष होता. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? सभासद आणि आमचे संचालक उद्या उठण्याचे आपण बिनविरोध निवडून दिले त्यामुळे आपल्याला आणि विशेषतः आपण शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणार आहे. मार्गी लावण्यापर्यंत जे बी शासनाच्या नियमानुसार प्रश्न मार्गी लावणार आहे. हे होते देवीदास महाजनजी, त्यांची रावेर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झालेली आहे आणि विशेष करून बिनविरोध निवड झाली आहे. सर्वानुमते त्यांची निवड झालेली आहे. ज्याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. धरत्याचे काय बांधता येत आहे, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अश्विनींच्या वरारी आमच्या महाजनजींनी मांडलेली आहे. देशाचा गौरी शंकर गाठलेला आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीनाथ सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.